नमस्कार, मी वैशाली। मी गेले बरेच दिवस झालं मायमा शेफ म्हणून काम करते आणि माझा अनुभव सांगायचा झाला तर खूप छान वाटते काम करताना। जसं की आपण एखाद्या व्यवसायाची सुरुवात करत असतो त्यावेळेस आपल्याला एक प्लॅटफॉर्म हवा असतो आणि मायमा हा खूप छान प्लॅटफॉर्म आहे। म्हणजे ज्यांना कोणाला फूड बिझनेस मध्ये सुरुवात करायची आहे किंवा जे ऑलरेडी काम करत आहेत, ज्या महिला ऑलरेडी काम करत आहेत फूड बिझनेस मध्ये, तर त्यांच्यासाठी ही खूप छान संधी आहे। कारण यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्यापासून ते तुमची ऑर्डर कन्फर्म होईपर्यंत किंवा कंप्लीट होईपर्यंत पूर्ण तुम्हाला सपोर्ट भेटतो। आणि सगळ्यात महत्त्वाची आणि कौतुकाची गोष्ट म्हणजे यामध्ये पूर्ण टीम महिलांची आहे, त्यामुळे ट्रस्टेड आणि अगदी सेफ ॲप आहे हे। त्याचप्रमाणे बाकीही प्लॅटफॉर्म आहेत जसं की स्विगी आहे, झोमॅटो आहे, पण त्यामध्ये तुम्हाला तुमचं जे फूड आहे ते फूड रेडीच ठेवावं लागतं आणि जर ऑर्डर नाही मिळाली तर ते फूड तुमचं वेस्ट जातं। तसं मायमावरती नाही, तुम्हाला फूड प्रिपरेशन टाइम दिला जातो। अगोदर ऑर्डर येते आणि त्याच्यानंतर तुम्हाला फूड बनवायचं असतं, म्हणजे 2 तास किंवा 3 तास असा फूड प्रिपरेशन टाइमही तुम्हाला दिला जातो। त्यामुळे अतिशय सोपं ॲप आहे। म्हणजे ज्या महिला अशिक्षित आहेत किंवा कमी शिकलेल्या आहेत त्याही हे ॲप अतिशय सोप्या पद्धतीने हाताळू शकतात, अशा पद्धतीचं आहे। त्यामुळं तुम्ही तुमच्या व्यवसायाची सुरुवात जी आहे ती इथून करू शकता। कारण मी माझ्या व्यवसायाची सुरुवात इथूनच केलेली आहे, तर खूप छान अनुभव आहे। आपण कस्टमरला ज्यावेळेस फूड देत असतो आणि कस्टमरकडून छान फीडबॅक येत असतात त्यावेळेस आपलं कॉन्फिडन्स लेवल अजून वाढतो आणि पुढे आपल्याला काम करण्याची अजून जास्त प्रेरणा मिळते। तर खूप छान वाटते मायमामध्ये काम करताना। ज्यांना कुणाला करायची इच्छा आहे तेही करू शकतात। धन्यवाद।